नमस्कार शेतकरी मित्रांनो. धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित असलेला खरीप हंगाम 2025चा प्रश्न अखेर मिटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विम्याची प्रतीक्षा हे सर्व शेतकरी करत होते. अशासाठी एक दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. कारण केंद्रीय समिती असो, राज्यस्तरीय समिती असो, त्याचनंतर जिल्हा समिती असतो, यांच्या माध्यमातून विमा कंपनीनं शेतकऱ्यांना विमा देण्याचं कसं टाळता येईल यासाठी प्रयत्न आजपर्यंत करण्यात आले. परंतु त्यांचे प्रश्न अखेर त्यांचा जो पीक विमा देण्याचा जो प्रश्न होता तो अखेर मिटलेला आहे. आणि विमा कंपनीला आता आदेशित करण्यात आले की पुढील 7 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा आदेश आला आहे. नेमकं झालं आहे काय शेतकरी मित्रांनो? विमा कंपनीने अगोदर तक्रार दिली ती जिल्हा स्तरावर. जिल्हा स्तराचा आदेश आला शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा. त्याच्यानंतर विमा कंपनी गेली राज्यस्तरावर. राज्यस्तराची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येही राज्यस्तरीय समितीने विमा कंपनीला शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचा आदेश दिला. त्याच्यानंतर विमा कंपनी गेली केंद्रीय स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर गेल्यानंतर खूप दिवस झाले, महिना ते 2 महिने झाले विमा कंपनी केंद्रीय स्तरावर गेली होती. विमा कंपनीला 336 कोटी रुपये वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु विमा कंपनीने ह्या सर्व गोष्टीला फटकारा देत विरोध करत अखेर केंद्रीय समितीकडे विमा कंपनी दाखल झाली आणि तिथे आपला दावा दाखल केला. परंतु गेल्या महिना ते 2 महिन्यापासून या दाव्यावर कुठलाही विषय होत नव्हता, बैठक बसत नव्हती. अखेर शेतकरी मित्रांनो, ती बैठक झालेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025मधील शेतकऱ्यांना तोही निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेला आहे. त्यामुळं केंद्रीय समितीने आदेश दिला आहे की पुढील 7 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप हंगाम 2025चा खूप दिवसापासूनचा जो प्रलंबित असलेला 300 ते 350 कोटी रुपयाचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हीच एक आनंदाची अपडेट द्यायची होती. कारण प्रतीक्षा करून करून डोळे शेतकऱ्यांचे गेले. सध्या अलिनोचं वर्ष आहे, पाऊस नाही, काय नाही, पेरणीसाठी पैसा नाही शेतकऱ्याकडे आणि या पिरियडमध्ये कुठेतरी हा निर्णय होणं अपेक्षित होतं आणि हा निर्णय अखेर झालेला आहे. त्यामुळं आता केंद्रीय समितीचा आदेश विमा कंपनीला गेलेला आहे. पुढील 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, अन्यथा योग्य ती कारवाई तुमच्यावर करण्यात येईल व योग्य तो दंड तुमच्यावर आकारण्यात येईल असा आदेश विमा कंपनीला दिल्यामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. खूप दिवसापासूनची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपणार आहे. लवकरच पुढील 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. याबाबत अजून कुठलीही जरी अपडेट आली लागली चॅनलवर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.